सामना कुठे पाठी क्रमांक 1 पासून लागलेला आहे. पाठी क्रमांक आज आपल्या गावात बैलगाडा शर्यतीची फायनल झाली. नमस्कार, मी आपला लाडका रामू. त्याच्या पहिले आपण आपली धन्नू घेऊन बजरंगबलींचे नाव घेतलं आणि रनिंगला सुरुवात केलं. आज तर एवढी थंडी होती मित्रांनो की विचारू नका. मग काय थंडीवर मात करण्यासाठी सपासप सपाटा आणि वॉर्मअपला सुरुवात केलं. आपल्या शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे रनिंग आणि व्यायाम असतो. म्हणून मित्रांनो मी तुम्हाला नेहमी सांगत असतो, उठा, लवकर उठा, जेवढं लवकर होईल तेवढं लवकर उठा आणि पळा, व्यायाम करा, आपल्या शरीरासाठी वेळ द्या. आता शरीरावर वेळ खर्च करा, नाहीतर पुढे जाऊन तुम्हाला दवाखान्यात पैसे खर्च करावे लागेल. मित्रांनो, ज्याप्रमाणे रनिंग आणि व्यायामाने आपलं शरीर मजबूत बनतं, त्याचप्रमाणे बुद्धी ही योगासनाने बनते. आणि बुद्धीला चालना देण्याचं काम करतो आपला मेंदू. आणि मेंदूपर्यंत रक्त पुरवण्यासाठी तुम्हाला करावं लागेल शीर्षासन. तुम्ही दररोज रनिंग व्यायाम करतात की नाही ते कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. आणि हा आपले व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करत जा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. 2 शब्द आपल्या शाळेबद्दल होऊनच जाऊ दे. आज मित्रांनो, सकाळचा वेळ आपल्या शरीराला व्यवस्थित ठेवण्यासाठी खर्च झालं की सर्व आवरून मला यावं लागतं आपलं साम्राज्य म्हणजे 3R मॅथ्स अकॅडमीवर. मग 7 ते 12 पहिली शिफ्ट संपली की मी जातो बैलगाडा शर्यतीची फायनल बघायला. ते बैलगाड्या एवढ्या जोरात पळतात मित्रांनो की विचारू नका. त्यांना पळवणाऱ्या जे बैलगाड्या प्रेमी असतात त्यांना तर खतरो की खिलाडी म्हणायला काही हरकत नाही मित्रांनो. रिअल रेस असते ही बैलगाड्यांची. ते बैलगाडा पुढे आणि आम्ही त्यांच्या मागे पळत होतो मित्रांनो. बैलगाडा शर्यत ही खूप लोकांची आवडती रेस होऊन गेली मित्रांनो. ते बघण्यासाठी लोक हे खूप लांबून आणि एवढ्या गर्दीने आले होते की विचारू नका मित्रांनो. एवढ्या जोरात चालणाऱ्या बैलगाड्यावरून जर कोणी पडलं तर विचार करा काय होईल मित्रांनो. एवढ्या जोरात चालत असलेल्या बैलगाड्यावरून एक बैलगाडा चालक हा त्याच्यावरून पडून जातो मित्रांनो आणि त्याला खूप लागलेला असतो. दुर्दैवाने काही दुःखद घटना होत नाही. त्यांच्यासाठी तर एक लाईक व्हायलाच पाहिजे मित्रांनो. ते असली खतरो के खिलाडी. ही आहेत आपली गँग. हे बसलेले आमचे काका आत्ता शिक्षक भरती झाले. त्यांच्या मागे बसलेले अनिल राठोड इंजिनियर आणि हे WRDमध्ये कार्यरत असलेले दीपक. त्यांच्यासमोर बसलेले शांडेबाई. फायनल बघता आमच्या पोटाचा संपतो पेट्रोल. मग आम्ही जातो पेट पूजा करायला आणि असा चान्स आमचे मिथुन काका हे कधी सोडत नाही. बसले बघा खायला. आमचे काका हे शिक्षक भरती झाले तर आम्हाला वाटलं की बिल देण्याचे काम त्यांच्याकडे राहील, पण नाही. त्यांचं एकच काम होतं खाण्याकडे लक्ष देणे. तेवढ्याने आमचं पोट काही भरत नाही. मग आम्ही जातो पावड्यावाल्यांकडे. तिथं पण आमचे काकाश्री असे मांडी वाळून बसतात आणि चालू पडतात पावड्यांवर. सर्व मंडळी एकत्र खूप दिवसानंतर जमतात, त्यामुळे बिल भरायचं तर टेन्शनच राहत नाही. सगळ्यांचं चालू राहतं मी भरून देतो. तेवढ्यात गुपचूप आपले सोमनाथ राठोड हे बिल भरून येतात. परंतु आमचे काकाश्री फक्त हे खाण्याकडेच लक्ष देतात. कृपया विनंती आहे आपण कोणीही मध्ये थांबू नये. रामेश्वर भाऊ कृपया व्हिडिओमध्ये घ्या. आता फायनलची पूर्ण तयारी झाली होती. फायनलसाठी प्रथम बक्षीस जे होतं ते होतं एक इलेक्ट्रिक स्कूटी आणि त्याच्यासोबत 11,000 रुपये. द्वितीय बक्षीस जे होतं ते एक इलेक्ट्रिक स्कूटी. तिसरे बक्षीस होते फ्रीज. चौथे जे होते ती एक LCD होती आणि 5वं जे होतं ते एक बैलगाड्यांचा जो गाडा असतो ते होतं मित्रांनो. आणि हे बघण्यासाठी लोकांची गर्दी ही अपाट जमलेली होती मित्रांनो. लोक फक्त फायनलची वाट बघत होते केव्हा बैलगाड्यांच्या शर्यत सुरू होते, फायनल कोण जिंकत आहे सगळ्यांच्या मनामध्ये उत्सुकता लागलेली होती मित्रांनो. आणि नेमका फायनलला सुरुवात होते. ड्रोन वाले आपण ड्रोन अतिशय सुंदर प्रकारे चालू ठेवला आहे. फायनल या ठिकाणी सामना अतिशय तळाला सुरू झालेला आहे. फायनलचा सामना कुठे पाठी क्रमांक 1 पासून लागलेला आहे. पाठी क्रमांक मग फायनलचा निकाल बघण्यासाठी लोकांची गर्दी बघा मित्रांनो. कितव्या क्रमांकाच्या पाट्यात असलेल्या बैलगाड्याने फायनल जिंकली असेल ते कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. मग फायनल जिंकलेल्या बैलगाड्यांच्या सेलिब्रेशनला सुरुवात होते आणि सुरुवात होती ती नाचायला. निकाल बघण्यासाठी लोकांची खूप गर्दी जमलेली असते.
आणि हे सर्व असतात बैलगाडा शर्यतप्रेमी मित्रांनो, यांच्यासाठी एक लाईक तर होऊनच जाऊ द्या. आणि तेवढ्यात आपलं जे कॉमेंट्रीचे काम करत होते ते शक्तिमान राठोड पैलवान. मग सुरुवात होते महत्त्वाचं काम म्हणजे बक्षीस वितरण. मग आपल्या गावातल्या काही प्रतिष्ठित व्यक्तींच्या हस्ते बक्षीस वितरण होतो आणि आपल्या बैलगाडा शर्यताचं समाप्त होते मित्रांनो. तुम्हाला बैलगाडा शर्यत कशी वाटली मित्रांनो ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून द्या. आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा. दीपकला सोडायला गेलो होतो तेव्हा शांडीबाईसोबत मस्त दुधाचा आनंद घेतला आणि मग घरी आलो आम्ही.